येतो आणि म्हणतो, तुझी गरमागरम कॉफी तुला ऑफिसमध्ये आल्या कॉफी लागते ना, म्हणून मी येताना घेऊन आलो खास तुझ्यासाठी. अरे सुरेश कामात बिझी होता म्हणून मी म्हणलो चला आज आपण कॉफी आणूयात अर्जुनला. बघून हे सगळं ऐकून सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुन चैतन्यला इशाराने खुणवत असतो की मी सायली आहे तिथे, तू कॉफी घेऊन जा असं. तितक्यात सायली म्हणते, हा लबाडीचा आरोप मला ना मंजूर आहे मिलोड. मी ऑफिसमध्ये एकही कॉफी पित नाही, कारण मी फक्त माझ्या बायकोच्या हातचीच कॉफी पितो. ते आज सकाळी ना हे कोणीतरी बोललं होतं. कोण बरं? तेव्हा अर्जुन म्हणतो, मीच म्हणलो होतो. आणि चैतन्यला ओरडून अर्जुन म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स चैतन्य, आणि त्याला इशाराने हा कॉफीचा मग येथून घेऊन जा असा सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अरे यार, तुमच्या दोघांच्या भांडणात मला घेऊ नका उगाच. तितक्यात इन्स्पेक्टर येतात आणि अर्जुन म्हणतो, अगदी वेळेवर तुम्ही आलात, वाचवलं मला या. त्यावेळी सायली म्हणते, वाचवलं वगैरे काही नाही, तुमचं काम होऊ दे मग आपण बोलू. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अच्छा वहिनीशी भांडण झालंय तर. म्हणजे वकील साहेब सुद्धा वहिनीला घाबरतात. तर आता तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो तुम्हाला माहीत नाही, माझी बायको पोलीस इन्स्पेक्टर इतकीच डेंजरस आहे, तिच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यावेळी सगळेजण हसू लागतात आणि अर्जुन म्हणतो, बरं आता कामाचं बोलूया आपण. इकडे देशमुख बाई प्रियाला म्हणतात, प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तू सांगतेस कमी आणि डिस्टर्ब जास्त होतेस. साक्षी झटाझटा झाली आणि पुढे काय झालं? तेव्हा प्रिया म्हणते, त्यानंतर काय झालं हे सांगितलंय ना साक्षीने तुम्हाला, आता मी काय वेगळं सांगणार आहे का? एकतर त्या दिवसाची आठवण निघाली की टेन्शन येतं मला, असं वाटतं डोकं फुटणार आहे माझं. तेव्हा महिपत म्हणतो, हे बघ, त्या टेन्शनने डोकं फुटेल का नाही माहीत नाही, पण याने तुझं डोकं चेचेन मी. त्यावेळी दामिनी म्हणते, शिकरे. मग महिपत म्हणतो, बाई तुम्ही म्हणताय म्हणून मी शांत बसतो. तेव्हा दामिनी फोन लावून मीडियाला बोलवा असे शब्द वापरून प्रियाला धमकावते. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मी सगळं सांगणार नाही असं कधी म्हणलो आहे, आणि नंतर घडलेली सगळी हकीकत सांगू लागते. इकडे अर्जुन इन्स्पेक्टरला विचारतो, विलासचा खून झालाय हे तुम्हाला कधी समजलं? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो, खुनाच्या रात्री आश्रमात गेल्यानंतरच समजलं. खुनाच्या आधी विलासचा मेसेज आलेला, मधुभाऊपासून त्याच्या जीवाला धोका आहे. हा मेसेज वाचला आणि आम्ही निघालो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो मेसेज तुम्हाला किती वाजता आला होता? कारण माझ्याकडे जो रिपोर्ट आहे त्यात वेळ मेन्शन नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो, एक्झॅक्ट वेळ तर मला पण आठवत नाही, रेकॉर्ड तरी असेल ना? असा अर्जुन म्हणतो, मला विलासच्या मृत्यूची वेळ आणि मेसेजची वेळ टॅली करून बघायची आहे. इकडे प्रिया दामिनीला सांगते, ती वेळ टॅली होणारच नाही, कारण विलास मेल्यानंतर मी तो मेसेज केला होता. तेव्हा दामिनी म्हणते, व्हॉट? तेव्हा प्रिया म्हणते, हो, साक्षी तेथून निघाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला मॅनेज कराव्या लागल्या. तेव्हा दामिनी म्हणते, तुझ्यासमोर प्रेत पडलेलं असताना तू हे सगळं कसं केलंस? हाऊ इज दिस पॉसिबल? इकडे अर्जुन म्हणतो, हाऊ इट इज पॉसिबल? तुम्ही इन्स्पेक्टर, तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही 1.5 तासात तेथे पोचलेला. मग इन्स्पेक्टर म्हणतो, हो बरोबर आहे. मग अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊंच्या स्टेटमेंटप्रमाणे तरी ते बरंच काही घडलं होतं आणि ते सगळं अर्ध्या तासात घडूच शकत नाही. मग त्यावर सायली म्हणते, हो ना, आम्ही सिनेमाला जाऊन येईपर्यंत 1.5-2 तास गेले होते, पण फक्त अर्धाच तास झाला होता. मग चैतन्य म्हणतो, हे सगळं इतक्या कमी वेळात कसं घडलं असेल? मग अर्जुन म्हणतो, खरा प्रश्न हा आहे की हे सगळं कोणी घडवून आणलं असेल? मग इकडे आता दामिनी प्रियाला म्हणते, हे सगळं तू घडवून आणलं आहेस तर? आधी काही प्लॅनिंग नसताना तुझ्या समोर अचानक खून झाला, प्रेत पडलं, मग तू फिंगरप्रिंट पुसलेस, मग मधुभाऊंचे पिस्तुलावरून फिंगरप्रिंट उठवलेस
आणि हे सगळं झाल्यावर मग विलासचा फोन घेऊन पोलिसांना मेसेज केलास. म्हणजे हा विलासचा फोन घेऊन पोलिसांना मेसेज करायला किती वेळ लागला असेल तुला? 3-4 मिनिटे. मग प्रिया म्हणते, नाही नाही अहो, हे सगळं करायला मला खूप वेळ गेला. म्हणजे असं नीट नाही सांगता येणार, पण तरी ना 1-1.25 तास वगैरे गेला असेल. मग दामिनी चिडते आणि म्हणते, व्हॉट, तू डोक्यावर पडलेस का प्रिया? का? मग त्यावर मैपत ती कुंडी हातात घेऊन म्हणतो, काय चुकलं, काय गडबड केली ने? मग दामिनी म्हणते, मृत्यूची वेळ कळेल ते ना पोस्टमॉर्टममध्ये. मूर्ख मुली, विलास मेला आधी, तू पोलिसांना मेसेज केलास नंतर. विलास मेल्यानंतर 1.5 तासांनी या मुलीने जर मेसेज केला हे अर्जुनला कळलं तर किती महागात पडेल हे कळते का तुम्हाला? मग प्रिया म्हणते, अहो पण हे अर्जुनला कुठे लक्षात आले? मग दामिनी रिपोर्ट बघून म्हणते, कारण थँकफुली या रिपोर्टमध्ये पोलिसांनी मेसेजची आलेली वेळ एक्झॅक्ट लिहिलेली नाही. पण अर्जुनने जर ती वेळ शोधून काढायचे ठरवलं तर ते आपल्याला खूप महागात पडेल. मग मैपत म्हणतो, पण कशाला खणून काढतोय तो? आता त्या पोलिसांना मेसेज केला म्हणून ते तिथे पोचले ना. आता आपल्याला तरी कुठे माहिती होतं, आता ही बोलली म्हणून कळलं आपल्याला. मग दामिनी म्हणते, अर्जुनला इतकं हलक्यात घेऊ नका तुम्ही मैपतराव. तुमच्याकडे प्रिया नावाचा हा जो मोर आहे तो खूप खतरनाक आहे. हिच्याऐवजी दुसरं कोणी अशा सिच्युएशनमध्ये असतं ना तर घाबरलं असतं, रडलं असतं, गोंधळ असतं. पण नाही, मोठे मोठे गुन्हेगार असतात त्याहीपेक्षा जास्त सैतानी आहे ती. मग त्यावर प्रिया म्हणते, म्हणजे तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं आणि मी जे केलंय ते योग्यच असणार आहे दामिनी, अशी ती दामिनीला उलट बोलते. तर आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे आणि त्यामध्ये दामिनी म्हणते की ओके प्रिया, तुम्ही जावा घरी. आता पुढं काय होणार आहे हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.